व्यासपीठावर विराजमान सर्व अतिथीगण, प्रमुख पाहुणे, तसेच वेळात वेळ काढून आलेले पालकवृंद आणि माझ्या बालमित्रांनो, लक्ष द्या. आज आपण जिथे एकत्र बसलेलो आहोत ते फक्त आणि फक्त ज्या जवानांनी, ज्या सैनिकांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं, संघर्षमय जीवन त्यांनी पूर्ण बलिदान केलं, म्हणून या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. स्मरण करा त्या वीरांचं. त्यांनी जर संघर्षमय जीवन जर देशासाठी झगडलं नसतं, दिलं नसतं, तर आपण या ठिकाणी बसलोच नसतो. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संत तुकाराम महाराजांचा हा 2 ओळीचा अभंग. कुठलीही गोष्ट अशक्य नाही. लक्ष द्या मुलांनो, कुठलीही गोष्ट अशक्य नाही, ती शक्य करून दाखवण्याची ताकद प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक नागरिकामध्ये असते. पण त्यासाठी आपल्याला एक ध्येय ठेवावं लागतं. 1930 ला लाहोर येथे अधिवेशन झालं. पंडित जवाहरलाल नेहरू त्यांचे अध्यक्ष होते आणि 1930 या अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं होतं, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पहा मुलांनो, ध्येय काय ठेवलंय? संपूर्ण स्वातंत्र्य. आणि 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. 30 ते 47 17 वर्षांचा कालावधी निघून गेला. कुठल्याही गोष्टीला वाट पाहावी लागते. इयत्ता 10वी माहिती आहे तुम्हाला. कुठल्याही गोष्टीला वाट पाहावी लागते, पण वाट पाहताना संघर्षमय जीवन असतं. आणि जो या संघर्षातून डगमगतो तो कधीच यशस्वी होत नाही. आणि आपण काय करतो? संघर्ष आलं की त्यातून दूर जातो. सहजासहजी जे मिळालेलं असतं त्याचं सुख काही नसतं, पण जे संघर्षातून मिळालेलं असतं ते सुख त्यासारखं दुसरं काही नाहीच. तुमचं ध्येय काय? एक नोकरी लागणं आहे, चांगल्या पोस्टवर जाणे हे ध्येय आहे, पण त्यासाठी संघर्ष तुमचा चालू आहे. आणि ज्याला संघर्षातून दूर जायचं आहे तो ध्येय गाठणार नाही. ज्या फुलाच्या शरीरातून सुई जाते, ज्या फुलाच्या शरीरातून सुई जाते त्याचा हार बनतो आणि तो हार देवाच्या गळ्यात जातो. आणि ज्या फुलाच्या शरीरातून सुई जात नाही ते फुल आपण देवाच्या पायथ्याजवळ जातो. सांगायचं तात्पर्य आहे, जो त्रास सहन करतो तो देवाच्या गळ्यामध्ये गेलेला आहे, आणि ज्याला त्रास सहन करायचा नाही तो पायाजवळ आलेला आहे. पण आपल्याला नेमकं काय होतं? मला हे येत नाही, मला ते जमत नाही, मग आपण संघर्षाकडे जातच नाही. काही येत नसताना सुद्धा जमत. ते कसं? थॉमस आल्वा एडिसन शाळेत गेले, शिकवणी चालू झाली, शिक्षकांना अध्ययन चालू झालं, अध्यापन चालू झालं, पण एडिसनचं काही लक्ष लागणार, शिकवलेलं कळणार, लक्षात राहिलं. पॅरेंट्स मीटिंग मध्ये शिक्षकांनी त्याच्या पालकांना सांगितलं, एक पत्र लिहून सांगितलं, आणि ते पत्र घरी गेल्यानंतर वाचलं. त्या आई ढसा रडू लागल्या. आणि मग एडिसनने विचारलं, काय काय झाले? तर ते म्हटल्या, नाही बाळ, तू ना सगळ्या वर्गामध्ये एवढा हुशार आहेस ना की शिक्षक म्हटले आम्ही सर्वांना एडिसन सारखं बनवतो, नंतर तुम्ही याला शाळेत पाठवा. हा सगळ्यात पुढचा आहे, याला जास्त अभ्यास द्यावा लागतो, म्हणून तुला आता काही दिवस घरीच राहायचं आहे. एडिसनला वाटलं, अरे वा, मी
मी सगळ्यांपेक्षा हुशार आहे, म्हणजे मला सगळ्यापेक्षा जास्त जमतं. एडिसनला उत्साह वाढला, आनंद वाटला आणि ते पालक घरीच शिकू लागले. आई एडिसनला घरीच शिकवायला चालू केलं. एडिसनने घरीच शिकला, एवढा शिकला हे जे झमकत दिसतंय ना लाईट, कोणी शोध लावलाय? थॉमस अल्वा एडिसन. आज सकाळी आपण लता मंगेशकरांचं गाणं ऐकलं. या रेकॉर्डरचा आवाज कोणी लावला? लता मंगेशकर तर गेल्या, पण या त्याचा शोध कोण लावलाय? थॉमस. हजारो प्रयोग केले मुलांनो. काही दिवसानंतर आई एक्सपायर झाल्या आणि मग आईच्या त्या पेटीमध्ये चेक केलं तर पेटीमध्ये एक शिक्षकाने दिलेलं पत्र होतं आणि त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमचा एडिसन मतिमंद आहे, त्याला काही आम्ही शिकवलेलं कळत नाही. जगातील कोणताही शिक्षक एडिसनला शिकवू शकत नाही. पहा, जर मतिमंद मुलामध्ये जर शास्त्रज्ञ होण्याची हिंमत असेल तर तुम्हाला तर सगळं जमतंय ना. लक्षात येते का काय बोलू ते? तुम्हाला सर्व ज्ञान आहे. जर मतिमंद मुलगा जर हजारो प्रयोग करू शकतो आणि त्याचे प्रयोग जर विद्यार्थ्यांना अभ्यासाला येत असतील तर त्याच्यासारखा विद्वान दुसरा कोणी नाही. पण नेमकं आपलं असं होतं, आपण त्या छोट्याशा गोष्टीला धरून बसतो की मला हे येत नाही, मला गणित जमत नाहीत, मला ते जमत नाही. हे पॉसिबलच नाही. सगळं काही शक्य आहे. 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलंय सगळं पॉसिबल आहे, फक्त तुम्ही तयारी ठेवा. पहिल्या दिवशी शाळेत गेल्याच्या नंतर एका गणिताच्या शिक्षकाने बेसिक, जसं आपण सुरुवातीला बेसिकच्या गोष्टी सांगतो तसं एक सुरुवातीला 1 ते 10 पर्यंतचे अंक लिहायला सांगितले. पण सांगता सांगता काय झालं, त्या अंकामध्ये थोडा गोंधळ झाला. 9 अंकने 8 अंक मारा. लक्ष द्या, मारामारी चालू आहे दोघांची. आता 8 अंक बोला, क्यों मारा? वो बोला मैं बड़ा हूं. तो सब क्लास ने देख लिया कि बड़े वाले छोटे को मार सकते हैं, तो 8 ने 7 को मारा, 7 ने 6 को मारा. अब 1 का नंबर आ गया तो 0 वाला कोने में छुप गया. तो 1 ने बोला मैं तुझे नहीं मारूंगा. थोड़ा सोच समझ कर 1 0 के बगल में जाके बैठ गया. अब कितना हो गया? 10. शून्य असताना सुद्धा जर 10 म्हणण्याची ताकद आहे तरी फक्त MS स्कूल मध्येच आहे. तुम्ही शून्य आहात, तुम्हाला 10 बनवणार. स्वतः मोठं म्हणायचं नाही, दुसऱ्याला मोठं करणं यासारखा विद्वान कोणी आहे हे फक्त या शाळेमध्ये घडून येणार आहे. आणि तुम्ही शून्य आहात असं म्हणून जर या मंगलमय प्रसंगी आपण विचार करा की मला सगळं जमणार आहे, मी शून्याचा 100 होणार आणि या देशाचं, शाळेचं, आईवडिलाचं नाव उज्ज्वल करणार. आजच्या दिवशी या मंगलमय प्रसंगी लक्षात ठेवा, तुम्ही शून्य जरी असले तरी 100 करण्याची ताकद तुमच्यात आणि आमच्यामध्ये आहे. ठीक आहे. आजचे मला सर्वांनी, संचालकांनी बोलण्याची संधी दिली. वेळ नव्हता तरी पण संधी दिल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि माझे हे 2 शब्द संपवतो.